बघा आपण इनसॉल्व्हन्सी मेथडमध्ये आपण दोन प्रॉब्लेम बघितले होते, बरोबर. मला वाटतं हा तिसरा पण प्रॉब्लेम झालेला आहे ना आपला. शुभांगी, मनीषा अँड शीतल. हो सर. तुम्ही प्रॉब्लेम सोडवला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या प्रॉब्लेमला सुरुवात करतो. ओके, मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. आता नेक्स्ट मेथड आहे बघा, व्हेन टू पार्टनर बिकम इनसॉल्वंट. ओके, नीट लक्ष. प्रॉब्लेम दिसतोय सगळ्यांना? हेडिंगला तुम्हाला दिलं आहे बघा, व्हेन टू पार्टनर बिकम इनसॉल्वंट. मी प्रॉब्लेम वाचतो, नीट लक्ष द्या सगळे. नरेंद्र, देवेंद्र अँड महेंद्र आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस ॲट 3:2. The business is dissolved on 31st March 2020 when their balance sheet stand as follows. Balance sheet as on 31st March 2000. Balance sheet as on 31st March 2020. There खाली बॅलन्स शीट दिले तुम्हाला. लायबिलिटी कॅपिटल अकाउंट नरेंद्र, देवेंद्र अँड महेंद्र 20,000, 80,000 अँड 40,000. आणि सन्ड्री क्रेडिटर दिले तुम्हाला 2 लाख. ॲसेट साईडला दिले तुम्हाला प्लांट अँड मशिनरी 1 लाख, मोटर कार 20,000, सन्ड्री डेटर्स 90,000, स्टॉक 1,20,000, कॅश ॲट बँक 10,000. ओके. दे डिसाइडेड टू डिझॉल्व द पार्टनरशिप ऑन द अबाउट डेट ॲज फॉलोज. आता पहिले ॲडजस्टमेंट दिले तुम्हाला बघा. द मशिनरी अँड स्टॉक सोल्ड फॉर ₹50,000 अँड 36,000 रिस्पेक्टिव्हली. Debtors are realized 40,000. Motor car is taken by Devendra ₹26,000. Realization expenses amounted to ₹2,000. Deficiency of any partner in capital account is to be met by other partner in profit sharing ratio. Narendra became insolvent and Mahendra could bring 10,000 only. Prepare necessary ledger account इन द बुक्स ऑफ फर्म. तर बघा, आपण डिझॉल्युशनमध्ये सुरुवातीला सिम्पल डिझॉल्युशन बघितलं. सिम्पल डिझॉल्युशनमध्ये रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि त्यानंतर आपण कॅश अकाउंट ओपन केलं. त्यामध्ये बॅलन्स शीट ट्रान्सफर केलं. बॅलन्स शीट ट्रान्सफर केल्यानंतर जे काही ॲडजस्टमेंटप्रमाणे ॲसेट रिलाइज झाले असतील, पार्टनरने ॲसेट टेक ओव्हर केले असेल किंवा लायबिलिटी टेक ओव्हर केली असेल आणि त्यानंतर आपल्याला रिलायझेशन एक्सपेन्सेस दिले असेल, त्या पद्धतीने आपण सिम्पल डिझॉल्युशनमध्ये ट्रीटमेंट केलेल्या आहेत. त्यानंतर दुसरी मेथड आहे इनसॉल्व्हन्सी मेथड. कोणती? इनसॉल्व्हन्सी. इनसॉल्व्हन्सी मेथडमध्ये 1 पार्टनर्स are insolvent. Second, two partners are insolvent, and lastly all partner are insolvent. तर त्यामध्ये आपण आता 2 नंबरचा मुद्दा बघतोय. पहिला झाला आपला 1 पार्टनर
इन्सॉल्वंट, तर वन पार्टनर इन्सॉल्वंट झालेला असेल तर राहिलेले दोन पार्टनर त्या पहिल्या पार्टनर म्हणजे जो पार्टनर इन्सॉल्वंट झालेला आहे त्या पार्टनरची इन्सॉल्वन्सी राहिलेले सॉल्वंट पार्टनर काय करतात, इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो वाटून घेतात. हे आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये बघितलेलं आहे. आता या प्रॉब्लेममध्ये दोन पार्टनर इन्सॉल्वंट आहे. काय, व्हेन टू पार्टनर्स बिकम इन्सॉल्वंट. तर बघा आता याच्यामध्ये कोण कोण इन्सॉल्वंट झालेलं आहे तर तुम्हाला इथे शेवटच्या वेळेमध्ये दिलं बघा 6 नंबर ॲडजस्टमेंटमध्ये नरेंद्र बिकम इन्सॉल्वंट अँड महेंद्र कुड ब्रिंग 10,000 ओनली. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये महेंद्र आणि नरेंद्र काय झाले, इन्सॉल्वंट झालेले आहेत. आता आपल्याला काय विचारलंय प्रॉब्लेममध्ये, प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट. प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट म्हणजेच काय, रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बँक अकाउंट. आता प्रॉब्लेम सोडत असताना आपल्याला जे बॅलन्स शीट ट्रान्सफर करायचं आहे ते सिम्पल मेथडमध्ये पण तीच सिम्पल मेथडप्रमाणेच ट्रान्सफर करायचं आहे. कॅपिटलला कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर करायचे आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला जाईल आणि इकडे मात्र प्लांट अँड मशिनरी, मोटर कार, सन्ड्री डेटर्स, स्टॉक हे 4 ॲसेट रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आपण ट्रान्सफर करणार आणि कॅश ॲट बँक मात्र आपण बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून काय करणार, ट्रान्सफर करणार. अशा रीतीने बॅलन्स शीट ट्रान्सफर करायला सगळ्यांना चांगल्या प्रकारे जमतं. बरोबर. हो सर. त्यानंतर बघा आता दे डिसाइडेड टू डिझॉल्व द पार्टनरशिप ऑन द अबाउट डेट ॲज फॉलोज. दे डिसाइडेड, दे मीन्स नरेंद्र, देवेंद्र अँड महेंद्र. They decided to dissolve the partnership on the above date as follows. First adjustment, machinery and stock are sold 50,000 and 36,000 respectively. आता मशिनरी आणि स्टॉक मार्केटमध्ये सोल्ड आउट केलेला आहे 50,000 अँड 36,000. म्हणून आपण यांची एंट्री करणार कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. तर रिलायझेशनच्या क्रेडिटला हे दोन्ही अमाऊंट घ्यायचे आहे बाय कॅश ऑब्लिक बँक म्हणून आणि बँक अकाउंटच्या डेबिटला तुम्ही लिहिणार टू रिलायझेशन 50,000 अँड 36,000 इज इक्वल टू 86,000 आपण तिथं कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकणार. ओके. ओके सर. 2 नंबरचे ॲडजस्टमेंट बघा, डेटर्स रिलाइज. आता डेटर्स रिलाइज झाले म्हणजे काय झाले ते, आता डेटर्स तर काय सोल्ड करता येणार नाही. सोल्ड करता येणार नाही म्हणजेच डेटर्स काय झाले, आपले वसूल झाले. तर ते किती झाले 40,000. ते पण आपले कॅश अकाउंटच्या कुठे येतील, कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिट साईडला आणि रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता 3 नंबरला मोटर कार. मोटर कार इज टेकन बाय देवेंद्र 26,000. तर देवेंद्र हा पार्टनर, हा सॉल्वंट पार्टनर आहे. कोण आहे, सॉल्वंट पार्टनर. हां, कारण देवेंद्रने काय केलं आहे 26,000ला मोटर कार टेकन ओव्हर केली आहे. म्हणजेच ह्या तीनही एंट्री रिलायझेशनच्या कुठे जातील, क्रेडिट साईडला. कुठे जातील, क्रेडिटला, रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पहिल्या 2 एंट्रीज कॅश अकाउंटच्या डेबिटला जातील आणि 3 नंबरची एंट्री मात्र पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जाईल. कुठे जाईल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हां, आणि कोणत्या पार्टनरच्या, देवेंद्र. कोणत्या, देवेंद्र. ओके. आता रिलायझेशन एक्सपेन्सेस काय, रिलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड ₹2,000. तर रिलायझेशन एक्सपेन्सेस आपण पेड करतो रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. रिलायझेशन एक्सपेन्सेस आपण रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहितो आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. आता डिप्रिसिएन्सी ऑफ एनी पार्टनर in the capital account is made by other partner in their profit sharing ratio. ओके. तर आता इथं नरेंद्र बिकम काय म्हटलंय, बिकम अ इन्सॉल्वंट अँड महेंद्र कुड ब्रिंग 10,000 ओनली. आता नरेंद्रला पूर्णतः काय केलं, इन्सॉल्वंट केलेलं आहे आणि महेंद्रने मात्र फक्त 10,000 रुपये आपल्याला दिलेले आहेत आणि डिप्रिसिएन्सी आपल्याला इन दिअर प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे काय केली आहे, डिवाइड करायला सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आता प्रॉब्लेमच्या ॲन्सरकडे येऊया. तर बघा ॲन्सरमध्ये नेसेसरी लेजर अकाउंट तुम्हाला दिलं आहे. इथं म्हटलं आहे बघा, इन द बुक्स ऑफ नरेंद्र, देवेंद्र अँड महेंद्र अँड रिलायझेशन
खाली दिले तुम्हाला रिलायझेशन अकाउंट्स आणि इकडे सोल्युशन डेबिट आणि क्रेडिट. हा जो फ्रंटचा भाग आहे सोल्युशन पासून हा जो पार्ट मी आता सिलेक्ट केला आहे हा पार्ट मात्र तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सोडत असताना डिझॉल्युशनचा हा पार्ट मात्र तुम्ही अगदी अचूक लिहायचा आहे. कोणाच्या पुस्तकात आहे, रिलायझेशन अकाउंट आहे, सोल्युशन डेबिट आणि क्रेडिट व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचं आहे, पाहून लिहायचं आहे. ओके. सेंटरला तुम्ही फर्म जे काही पार्टनर आहे त्यांचं नाव लिहिणार, त्याच्या सेंटरला तुम्हाला जे अकाउंट ओपन करायला सांगितले ते अकाउंट तुम्ही लिहिणार आणि डेबिट आणि क्रेडिट. बघा आता इथे तुम्हाला ॲसेट ट्रान्सफर करून दिला आहे. जे ॲसेट मी सिलेक्ट करतो बघा, प्लांट अँड मशिनरी, मोटर कार, सन्ड्री डेटर्स आणि स्टॉक ॲज इट इज इथं जे सिलेक्ट केलं आहे त्याच ॲसेट इथं ट्रान्सफर केलं आहे. त्याची टोटल आली 3,30,000. त्यानंतर क्रेडिटर्स इकडे ट्रान्सफर केले. बघा हे जे सन्ड्री क्रेडिटर्स दिसत आहे तुम्हाला, हे जे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 2 लाख हे मात्र रिलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर केलेले आहेत. ओके. इथे त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला काय केले आहे, ट्रान्सफर केलेले आहेत. इथे मात्र रिलायझेशन अकाउंट्समध्ये ॲडजस्टमेंट केलेले आहे. मात्र तुम्ही काय करायचं आहे, आपलं जे रेग्युलर पार्टनरशिप अकाउंट आहे त्याप्रमाणेच आपण काय करणार आहोत, पार्टनर्स कॅपिटल ओपन करणार आहोत. ही वर्किंग नोट तुम्हाला समजणार नाही आहेत. ओके. तर रेग्युलर पार्टनरशिप जसं आपण ओपन करतो ना रेग्युलर त्या पद्धतीने तर त्या पद्धतीने हे बॅलन्सेस लिहून टाकायचे. इथं कोणते 20,000, 80,000 अँड 40,000 बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून लिहून टाकायचे अशा पद्धतीने. आणि कॅश बॅलन्स दिलेला आहे बघा इथे 10,000. किती 10,000. तर इथे दिलेलं आहे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आहे बघा इथे 10,000. अशा पद्धतीने आपलं बॅलन्स शीट काय झालं, ट्रान्सफर झालं. काय झालं, ट्रान्सफर. आता पहिले ॲडजस्टमेंट करू आपण. मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स रिलायझ झाले आहे ते आपण रिलायझेशनच्या डेबिटला दिलं पाहिजे बाय बँक अकाउंट. त्यामध्ये मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स हे तिन्हींची अमाऊंट इथे दिले बघा. ओके. दिसते तुम्हाला 50,000, 50, 36,000 अँड 40,000 हे तिन्ही अमाऊंट इथं दिलेल्या आहेत बघा. याची टोटल आउटरला घेतली 1,26,000. ही 1,26,000 कॅश अकाउंटच्या डेबिटला दिलेत बघा इथं. टू रिलायझेशन 1,26,000. समजलं. हो सर. त्यानंतर रिलायझेशन एक्सपेन्सेस मोटर कार टेकन बाय देवेंद्रनं मोटर कार टेकन केली म्हणून इथं रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आले बघा. बाय देवेंद्र कॅपिटल अकाउंट 26,000 रिलायझेशनच्या क्रेडिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट मात्र पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घेणार. पुढे घेणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. ओके. व्हेरी गुड. आता त्यानंतर तुम्हाला दिलंय रिलायझेशन एक्सपेन्सेस. काय दिलं आहे, रिअलायझेशन एक्सपेन्सेस. ते मात्र तुम्ही रिलायझेशन एक्सपेन्सेस आणि सन्ड्री क्रेडिटर्स हे दोन्ही आयटम तुम्ही पुढे घेणार. इथे दिलं बा टू बँक अकाउंट. क्रेडिटर्स पेड 2 लाख आणि एक्सपेन्सेस पेड 2,000 असे दोन्ही मिळून 2,00,000 रुपये इथे दिले आहेत. रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ही लायबिलिटी आणि एक्सपेन्सेस पेड केले आहे. पहिला इफेक्ट डेबिटला आणि दुसरा इफेक्ट कॅश अकाउंटच्या क्रेडिटला दिलं आहे बघा इथे. ओके. असे 2,02,000 रुपये आपण पेड केलेले आहेत. आता 2,02,000 आपण पेड केलेले आहेत. परंतु नीट लक्ष द्या, आता आपल्याकडे पैसे काय आहेत, कमी आहेत. काय सुरुवातीला किती बॅलन्स आहे आपल्याकडे 10,000 आणि ॲसेट विकून आपल्याकडे आले 1,26,000. ओके. आणि शेवटच्या ओळीमध्ये दिले महिंद्र ब्रिंग. इथं बघायला बघा महिंद्र कुड ब्रिंग जे सिलेक्ट केलं दिसते ना सगळ्यांना. हो सर. तर महिंद्र कुड ब्रिंग 10,000 उरली. महिंद्राने 10,000 आणलेत म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला घेतले बघा इथे. महिंद्र कुड ब्रिंग महिंद्र कॅपिटल अकाउंट 10,000. किती
तर हे 10,000 कॅशमध्ये आणलेले आहे म्हणून महिंद्राच्या कुठे देणार तुम्ही कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला कुठे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. हां तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिल्यानंतर तुम्ही काय करणार रिअलायझेशन अकाउंट काय करणार क्लोज करणार काय करणार क्लोज करणार. ओके आणि क्लोज करून जो काही रिअलायझेशनचा बॅलन्स असेल ओके कॅपिटल अकाउंट एक दिलं आहे ते दिसत नव्हतं वाटतं सेकंड पेजवर. तर बघा इथं तुम्हाला कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर करून दिलेले आहेत. त्यानंतर महेंद्रांनी 10,000 आणले ते पण इथं दिलेले आहेत. रिअलायझेशनला लॉस झालेला आहे काय झालेला आहे लॉस. तर तो लॉस इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे त्यांनी काय केलं आहे डिवाइड केलेला आहे. तर लॉस किती त्यांचा 3 तर टोटल बाकी झाले 8 बरोबर. तर 1,80,000 हे 3 प्रमाणे काय केले डिवाइड केले. लॉस आहे म्हणून रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला इथं राईट केलेला आहे. ओके आता आपण एक एक अकाउंट काय करूया क्लोज करूया. बरोबर इथपर्यंत समजलं सगळ्यांना हो सर. ओके हो सर. बॅलन्स शीट ट्रान्सफर केलं ॲसेट रिलाइज केल्या ॲसेट टेकन ओव्हर केली असेल ती पण इथं आपण घेतली 26,000 आणि रिअलायझेशन अकाउंट क्लोज करून जो काही लॉस आहे तो पार्टनरला काय केला आहे ट्रान्सफर केलेला आहे. आता सुरुवातीला आपण ॲडजस्टमेंटकडे जाऊया. इथं काय म्हटलंय तुम्हाला डिफिशियन्सी ऑफ एनी पार्टनर इन कॅपिटल अकाउंट इज टू बी मेट बाय अदर पार्टनर इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता नरेंद्र बिकम इन्सॉल्वंट पूर्णतः इन्सॉल्वंट आहे नरेंद्र. आता आपण पहिले नरेंद्रचं कॅपिटल बघू. तर बघा नरेंद्र 1 नंबरला आहे कुठे आहे 1 नंबरला. हां तर 1 नंबरला नरेंद्रचा लॉस किती आला आहे 67,500 किती 67. 67,500. हां ते 67,000 आणि इथं क्लोज केले आणि इथं लिहून घेतले बरोबर आपण. आता त्यातनं डेबिट बॅलन्स काय केला आपण मायनस केला काय केला सॉरी क्रेडिट बॅलन्स ओपनिंग बॅलन्स कॅपिटलचा बॅलन्स आहे ना 20,000 तो मायनस केला काय केला मायनस केला. मायनस केल्यानंतर मग खाली किती राहतील तुमचे 47,000 किती 47,000. बरोबर आहे ना 67 मधून 20 गेले म्हणजे किती राहतील 47 राहतील ना. का नाही अकाउंट क्लोज करत असताना इथं 67,500 दिसत आहे तुम्हाला हो. त्यातनं हे 20,000 गेले. पेन आणि पेन्सिल नाही का तुमच्याकडे तिथे नोटबुक नाहीये का हो आहे ना सर. 47,500. हो मग 47,500. मी तेच म्हणतोय 47,500 ही तुमची मी 47च बोलत होते. हो तर ती डेबिट मधून क्रेडिट मायनस केले काय केले डेबिट मधून क्रेडिट मायनस केले. म्हणजेच ती आली त्याची डिफिशियन्सी काय आली डिफिशियन्सी. एक लक्षात ठेवा डिफिशियन्सी येते म्हणजे पार्टनरचा कॅपिटल हा 100% डेबिट असतो काय असतो डेबिट असतो. आणि किती पर्सेंट 100% किती 100%. हा तर आता इथं डेबिट बॅलन्स किती आहे मग 67,500. हा आणि क्रेडिटला बॅलन्स किती आहे 20,000. हा 20,000. म्हणजे आता आपल्याला ॲज पर द पार्टनरशिप बरोबर ना ॲज पर द पार्टनरशिप कॅपिटल अकाउंट काय दिसते परिस्थिती का नरेंद्रचे जे कॅपिटल आहे बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 आहे म्हणजे हा क्रेडिट बॅलन्स आहे आणि मात्र लॉस आलेला आहे आपल्याला 67,500 रुपये. म्हणजे आपले पार्टनरशिप कशामध्ये गेली आहे लॉसमध्ये कशामध्ये लॉस. मग पहिला लॉस आला आहे नरेंद्रला कोणला आलेला आहे नरेंद्र बिकम इनसॉल्वंट. नरेंद्रने काय केलं आपल्या मराठी भाषेत
आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये नरेंद्रने हात वर करून दिले आणि बिचारा गायब झाला. काय झाला? गायब झाला. पळून गेला. हां, काय जे तुम्ही काय फोन उचलत नाही, अमुक तमुक तुम काय जे कारण असतील ते. आता बुक्स ऑफ अकाउंट काय सांगतंय, कॅपिटल बुक्स ऑफ अकाउंट काय सांगतंय का नरेंद्रचा लॉस आहे 67,500 आणि क्रेडिट बॅलन्स आहे 20,000. 20,000. म्हणजेच आता आपल्याला जर लॉस रिकवर करायचा तर नरेंद्रकडून आपल्याला किती पैसे घ्यावे लागतील? 47,500. किती घ्यावे लागतील? 47,500. पण आता लॉस आलेला आहे, तो काय आपल्याला पैसे देणार नाही असं प्रॉब्लेममध्ये डिक्लेअर केलेलं आहे. म्हणून त्याची डिफिशियन्सी किती आली? 47,500. किती? 500. हां 47,500. हां. तर बघा इथं वर्किंग नोटमध्ये तुम्हाला एक नंबरला म्हटलं बघा, डिफिशियन्सी ऑफ नरेंद्र, कॅपिटल डिफिशियन्सी ऑफ नरेंद्र ₹47,500 डिस्ट्रीब्युटेड अमंग द देवेंद्र अँड महेंद्र इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो दॅट इज 3:2. बरोबर ना? इथं मग आता इथं पार्टनर्स कॅपिटलचा जो रेशो आहे नरेंद्र, देवेंद्र आणि महेंद्र, बरोबर ना? तर नरेंद्र जर एक नंबर आहे तर इथं 3 काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजेच रेशो किती आला? 3:2. किती आला? 3:2. हां, मग 3:2 प्रमाणे हे 3:2 प्रमाणे हे 47,000 काय केले आहे? डिवाइड केलेले आहेत. मग ते डिवाइड करत असताना इथं बघा, देवेंद्र 47,000 इंटू 3/5 आणि महेंद्र 47,000 इंटू 2/5 असं उत्तर आलं त्याचं 28,500 अँड 19,000. ओके. ही पहिल्या पार्टनरची डिफिशियन्सी राहिलेल्या पार्टनरने वाटून घेतली. कोणी घेतली? राहिलेल्या पहिल्या पार्टनर. हां, मग राहिलेले पार्टनर कोण आहे? देवेंद्र आणि महेंद्र. ओके. मग आता ओके सर. हां, मग महेंद्रच्या कॅपिटलला काय, दोन्हीच्या कॅपिटलला काय जाईल? टू नरेंद्र अकाउंट. ओके. मग इथं देवेंद्रला आले बघा 28,500 अँड 19,000. ही 47,000 कोणी वाटून घेतले? देवेंद्र आणि महेंद्रने वाटून घेतले. कोणी? महेंद्र. देवेंद्र आणि महेंद्र. इन देअर कॅपिटल रेशो. ओके. आता नरेंद्रचा विषय संपला. समजलं का नरेंद्रचं कॅपिटल कसं क्लोज केलं? हो समजलं. हो सर. कोणाला नाही समजलं सांगा बरं पटकन. नूतन, हो सर. समजलं सगळ्यांना? कंटिन्यू करू पुढे? मला नाही समजलं सर. आवाजच नाही आला मला. कोण बोलतंय? साक्षी बोलता. साक्षी. आता हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर मी ॲपमध्ये डाउनलोड करणार आहे. ॲपमध्ये डाउनलोड केल्यानंतर तुम्ही हे रिपीट अँड रिपीट बघू शकता. ओके. मी ज्या काही ट्रीटमेंट सांगितल्या असेल त्या तुम्ही रिपीट बघू शकता. आणि सगळ्यांचीच म्हणजे काय होतं, पहिल्यांदाच शिकवल्यामुळे सगळ्यांनाच आकलन होईल असं काही सांगता येत नाही आहे. काहींना लवकर समजतं, काहींना नंतर समजतं. तर त्यासाठी आपल्याकडे आता ही फॅसिलिटी, रेकॉर्डिंग फॅसिलिटी आपण डेव्हलप केलेली आहे. आणि आपल्याकडे मोबाईल ॲप आहे आणि ॲपमध्ये मी हे व्हिडिओ आता डे टू डे आपण काय करणार आहोत, अपलोड करणार आहोत. आणि अपलोड केल्यानंतर आजचा जो आपला लाईव्ह लेक्चर आहे तो तुम्हाला उद्या आहे ॲज इट इज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तुम्ही त्यामध्ये काय काय मी सांगितलं आहे ते सगळं तुम्ही बघू पण शकता आणि ऐकू पण शकता. तर अशा पद्धतीने मी परत एकदा सांगतो, साक्षी नीट लक्ष दे. आता हे जे 67,500, 67,500 अँड 40,000 हे कसे आले ते कळलं का पहिले? हो. हां, हा काय आहे? रिअलायझेशन लॉस. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कधी क्लोज करतो? रिअलायझेशन अकाउंट क्लोज केल्यानंतर जो काही लॉस येईल किंवा प्रॉफिट येईल त्यावेळेस आपण क्लोज करतो. आता इथे लॉस आलेला आहे. काय आलेला आहे? लॉस. म्हणून आपण कुठे घेतलं ते? रिअलायझेशन सॉरी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला हा लॉस आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना आपण कोणता प्रॉब्लेम बघतो आहे? व्हेन टू पार्टनर बिकम इन्सॉल्वंट. आता ह्या पार्टनरशिपमध्ये 2 पार्टनर काय झाले आहेत? इन्सॉल्वंट झाले आहेत. त्यातला पहिला कोण झालेला आहे? नरेंद्र. कोण झालेला आहे? नरेंद्र. हां, मग नरेंद्रचा बॅलन्सचाच विचार करायचा, बाकीच्या दोघांचा विचार करायचा नाही. मग नरेंद्रचा डेबिट बॅलन्स किती आहे?
37,500. ओके. ओके. आणि हा डेबिट बॅलन्स, कोणता बॅलन्स? डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स किती आहे? 20,000. किती? 20,000. हां. तर इथं खाली एक ओळ दिली बघा वर्किंग नोटमध्ये. तर आता इथं म्हटले तुम्हाला का नरेंद्र बिकम इन्सॉल्वंट, म्हणजे आता नरेंद्र एकही अमाऊंट कॉन्ट्रीब्युशन करणार नाही किंवा लॉस रिकवर करणार नाही. तो इन्सॉल्वंट डिक्लेअर केला आहे. काय केलं आहे? डिक्लेअर. हां. आता पैसे देणार नाही. तर मग ती नरेंद्रची डिफिशियन्सी आहे. ती राहिलेले पार्टनर कोण आहे? देवेंद्र आणि महेंद्र हे वाटून घेणार आहेत इन देअर कॅपिटल, इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग ती कशी वाटली ती? तर बघा, हे 67,500 आपण इथं डेबिट साईडला लिहून घेतले. त्यातनं हे 20,000 मायनस केले तर आपली डिफिशियन्सी किती येते? इथं खाली दिले बघा, कॅपिटल डिफिशियन्सी ऑफ नरेंद्र 47,500. इथपर्यंत समजलं साक्षी? हो सर. आता ही 47,500 आहे, हे कसे वाटले? इथं खाली दिले बघ, इथं देवेंद्र आणि महेंद्रला 47,500 इंटू 3/5 28,500 अँड महेंद्र 47,000 इंटू 2/5 इज इक्वल टू 19,000. तर हे 28,500 आणि 90,000 हे बघा इथं त्यांनी कॅपिटलला वाटून घेतलेत बघा, दिसतंय? हो. हां. तर डेबिटला घेतले. कुठे घेतले? डेबिटला. आणि कोणी घेतले? ते राहिलेले देवेंद्र आणि महेंद्रनी वाटून घेतले, बरोबर. आणि हेच बॅलन्स नरेंद्र कॅपिटलमध्ये क्रेडिटला आले. कुठं आले? इथं. कुठं आले? क्रेडिट साईड. क्रेडिटला. म्हणजेच एंट्री काय झाली तुमची? देवेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट, महेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट टू नरेंद्र कॅपिटल अकाउंट. ओके. तर अशा पद्धतीने हे नरेंद्र कॅपिटल अकाउंट काय झालं? 67,500ला क्लोज झालं. काय झालं? क्लोज झालं. ओके. आणि जे काही उरलेले त्याची डिफिशियन्सी होती 47,000, ती सॉल्व्हंट पार्टनरने वाटून घेतली, इथं डेबिटला आणि इथे क्रेडिटला. कळलं तुम्हाला आता? हो सर. ठीक आहे. आता हे राहिलेले दोन पार्टनर, त्यामध्ये कोण आहे? महेंद्र. आता महेंद्रचा बॅलन्स बघूया आपण. महेंद्रचा 3 नंबरला आहे बघा. महेंद्रचा ओपनिंग कॅपिटल बॅलन्स आहे 40,000. त्यानंतर महेंद्रनी पैसे आणले 10,000, असे टोटल क्रेडिटला किती आहे? 50,000. किती? 50,000. ओके. आणि आता डेबिटला बॅलन्स बघूया आपण. तर डेबिटला बॅलन्स किती आला आहे? इथे 67,500. ॲसेट टेकन ओव्हर केले आहे 26,000. आणि त्यानंतर नरेंद्रचं कॅपिटल, नरेंद्रचा लॉस सहन केला आहे 28,500. ओके. तर अशा पद्धतीने, सॉरी हे मी देवेंद्रचं बोलतोय ना, देवेंद्रचं नाही, महेंद्रचं. महेंद्र हे चुकलं माझ्याकडून, सॉरी. इकडे लक्ष द्या. आता हे 50,000 क्रेडिटचे आणि इथं महेंद्रच्या कॉलममध्ये लॉस आला आहे किती? 45,000. हां. आणि नरेंद्रचे डिफिशियन्सी आहे 90,000. ओके. तर अशा पद्धतीने हा डेबिट बॅलन्स किती आहे? 64,000. 64,000. हां. तर 64,000 आपण डेबिट बॅलन्स आहे, बरोबर. तो डेबिट बॅलन्स आपण इकडे लिहून घेतला आणि 64,000 मधून 50,000 काय केले? मायनस केले. काय केले? मायनस केले. तर मायनस केले. ॲन्सर किती येईल? 14,000. किती? 14,000. तर आता आपल्याकडं 14,000 ही पण काय आली आहे? महेंद्रची डिफिशियन्सी आली. कोणाची आली? महिंद्राची डेफिशियन्सी. हां. आता नरेंद्रचा विषय संपलेला आहे. मग आता देवेंद्र आणि महेंद्र. तर महेंद्रचं अकाउंट क्लोज करून आपल्याला डिफिशियन्सी किती आली? 14,000. 14. हां. तर ही 14,000 कोणी टेक ओव्हर केले? देवेंद्रने. कोणी? देवेंद्राने. हां. तर म्हणून इथं देवेंद्रच्या कॅपिटलला दिले बघा ते किती? 14,000. किती? 14,000. म्हणजे तिथे एंट्री काय झाली तुमची? देवेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट टू महेंद्र कॅपिटल अकाउंट. काय? देवेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट टू महिंद्रा कॅपिटल अकाउंट. येस. ही जे आहे ना देवेंद्र कॅपिटल
अकाउंट डेबिट टू महिंद्रा कॅपिटल अकाउंट आणि अमाऊंट 40,000. किती? 14,000. आता हे 40,000 इथे डेबिटला आले म्हणजेच महिंद्रा अकाउंटच्या कुठे गेले ते क्रेडिटला. कुठे गेले? क्रेडिटला. म्हणून इथं म्हटलं बाय कॅपिटल अकाउंट बाय देवेंद्र कॅपिटल अकाउंट 14,000. ओके. अशा पद्धतीने हे दोन पार्टनर्स काय झाले? क्लोज झाले. काय झाले? क्लोज. हां. आणि शेवट आहे कोण आता? देवेंद्र. तर देवेंद्रची डेबिटची टोटल आली 1,36,000. किती? 1,30,000. कारण 1,30,000. हा 67,500 हा लॉस आहे. रिअलायझेशनला 26,000 त्यांनी काय टेक ओव्हर केली आहे? मोटर कार टेक ओव्हर केली. काय केली? मोटर कार. हां. तर ती इथं आली कॅपिटल अकाउंटला. आणि हे ज्या दोन डेप्रिसिएन्सी आहे दोन्ही पार्टनरच्या, एक नरेंद्रचे आहे आणि एक महेंद्रचे आहे. हे तर कळलं ना तुम्हाला? हो सर. कारण देवेंद्र हा सॉल्व्हंट पार्टनर आहे. कोण आहे? सॉल्वंट पार्टनर. तर ह्या सॉल्व्हंट पार्टनरने काय केली? ह्या दोघांची डिफिशियन्सी काय केली? स्वतःकडे वाटून घेतली थोडक्यात. बरोबर. असा हा बॅलन्स आला 1,36,000. त्यातनं 80,000 काय झाले? मायनस झाले. काय झाले? लेस. हां. आणि टोटल बॅलन्स किती आला? म्हणजे अमाऊंट रिकवर किती केली? 56,000. किती? 56,000. ओके. 56,000. ते 56,000 कुठे आले तुमचे? कॅश अकाउंटच्या डेबिटला. कुठे आले? कॅश अकाउंटच्या कॅश डेबिट. अकाउंटच्या डेबिटला. हां. म्हणजे आता इथं कॅश अकाउंट बघा क्रेडिटला आहे 2,02,000 आणि 2,02,000 मधून जर ह्या डेबिट बॅलन्स जर मायनस केला 10,000 पर्यंत. कितपर्यंत? 10,000. तर देवेंद्रची डिफिशियन्सी आणि इथला जो काही कॅपिटल बॅलन्स आहे तो बरोबर ॲक्युरेट 56,000 आलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे बँक अकाउंट तुमचं काय होतं? टॅली होतं. काय होतं? टॅली. तर हा मला वाटतं या प्रॉब्लेममध्ये एकच प्रॉब्लेम दिला आहे. काय दिला आहे? एक प्रॉब्लेम. आणि खाली इथं लगेच म्हणते तुम्हाला वेन ऑल पार्टनर्स आर इनसॉल्वंट. ओके. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. नाही समजलं तर हा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघा. ॲप सगळे ओपन करतायत ना? ॲप हो. ॲपमध्ये तुम्हाला जे काही हे कोर्स ओपन करायचा आहे. कोर्स ओपन केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ या ऑप्शनमध्ये जायचं. कुठे जायचं आहे? व्हिडिओ. सगळ्यांनी बघितलंय का? आम्ही जो कालचा जो लेक्चर टाकलाय तो? का अजून कोणी ॲपच उघडून बघितलं नाही? सर ॲप बघितला आहे पण माझ्याकडून व्हिडिओ चालू नाही झाला. नाही, होईल चालू तो. कारण मी आता आमच्या घरच्या मोबाईलमध्ये टेस्ट केला तो चालू होतोय तो. आणि सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा. आजचा पण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओमध्ये जर काही क्वालिटीमध्ये किंवा डिस्प्लेमध्ये काही एरर असेल तर मला सुचवा. कारण मी पण शिकतो आहे, तुम्हाला पण शिकवतो आहे. ओके. तर आपण ऑनलाईनच्या प्रोसेसमध्ये आता जवळजवळ आपण पोहोचलो आहे बऱ्यापैकी. आता व्हिडिओ रेकॉर्डिंग पण होतं आहे. आणि तुम्हाला आता जो आपला क्लास रेकॉर्डिंग होतो आहे तो तुम्हाला पुन्हा बघता पण येणार आहे. आणि अजून आपण त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. फक्त एकदा व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि एडिटिंगचा सेटअप बसला की बाकीचे प्रॉब्लेम आपण पटपट काय करणार आहोत? रेकॉर्डिंग करून तुम्हाला ॲपमध्ये मी टाकून देणार आहे. तुम्ही कोणत्याही वेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार त्यावेळेस तुम्हाला मी जे काही शिकवलं आहे तुम्हाला ते मागे पुढे करून तुम्हाला येतात ते प्लस मायनस हो सर. म्हणजे व्हिडिओ तुम्हाला मागे पुढे घेऊन तुम्हाला तो व्हिडिओ बघता येऊ शकतो. ओके.